पुण्यात महसूल विभागाची आज आणि उद्या कार्यशाळा। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेणार कार्यशाळा। ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन महानगरपालिका राज्यातील 4 महानगरपालिकेवर ठेवणार लक्ष। नेते आणि उपनेत्यांवर विशेष जबाबदारी, सूत्रांची माहिती। आशिष शेलार विजय वडेट्टीवारांची भेट। या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मतदारसंघातील कामाबाबत चर्चा झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील 3 आगारांना 45 एसटी बस उपलब्ध करून द्या। संदीपान भुमरे यांची प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी। गृहराज्यमंत्री योगेश कदम आज बीडच्या दौऱ्यावर। मस्साजोग येथील संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची घेणार भेट। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिक दौऱ्यावर। कोकाटे आज अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागात जाऊन पाहणी करण्याची शक्यता। तर नाशिक जिल्ह्यातील बागलांमध्ये सर्वाधिक नुकसान। मतदान प्रक्रियेच्या दरम्यान एमएमसी निवडणूक पुन्हा स्थगित। मतदान प्रक्रियेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। वाढत्या महागाईमुळे मुंबईकर त्रस्त। युजर फीच्या नावाखाली घनकचरा कर लावण्याचा प्रयत्न सुरू। मुंबईकरांवर घनकचरा कर लावू नये, आदित्य ठाकरेंची भूषण गगराणी यांच्याकडे निवेदन देत मागणी। कराडमध्ये पाणी टंचाईच्या संदर्भात आमदार अतुल भोसले यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। कराड तालुक्यातील 25 गावं पाणी टंचाईग्रस्त। जलजीवन योजनेच्या कामात अनेक ठिकाणी ठेकेदारांचा हलगर्जीपणा। मालेगाव तालुक्यातील काही भागात गारपीट पावसानं झोडपलेल्या प्रशासनाच्या वतीनं पाहणी। तर तहसीलदार कृषी अधिकारी यांच्याकडनं नुकसानग्रस्त भागाची पाहणी। सांगलीच्या वाळवा आणि जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। त्यामुळे शेतातील काढणीची कामं रखडली तर काही काळ जनजीवन विस्कळीत। नवापूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। आमदार शिरीष नाईक यांनी केली नुकसान भरपाईची मागणी। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या संरक्षणापासून वंचित। तालुका कृषी कार्यालयाला पडला विसर। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांची शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये धडक। मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात अवकाळीचा तडाखा। अवकाळी पावसानं वीज पडून 5 जणांचा मृत्यू। वैजापूर आणि कन्नड तालुक्यात गारपीट। राज्यात 24 तासात पुन्हा पावसाचा अंदाज। मुंबईतील तापमानामध्ये सातत्यानं चढ उतार तर आणखीन काही दिवस उकाड्याचे असून पुढील 2 दिवस उष्ण दमट वातावरणाचा अंदाज। मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष वाहतूक ब्लॉक। शनिवार आणि रविवारी मध्यरात्री कल्याण ते बदलापूरच्या दरम्यान बांधकामासाठी हा विशेष ब्लॉक। शेअर बाजारामध्ये पुन्हा घसरण। सेन्सेक्स 500 अंकांनी तर निफ्टी 190 अंकांनी घसरला। जागतिक बाजारातील पडझडीचे भारतीय भांडवली बाजारावर मोठे परिणाम। जलसंपदा विभागाकडून 422 कोटींची उच्चांकी वसुली। पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पाणीपट्टी भरल्यानं सर्वाधिक वसुली। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या राजापूरमधील पासपोर्ट कार्यालय दोन्ही जिल्ह्यांसाठी सोयीचं ठरतंय। तर 6 वर्षांच्या कालावधीमध्ये 41,763 पेक्षा अधिक लोकांनी पासपोर्ट काढला आहे। सोलापूर शहराला 5 दिवसाआड होणार पाणीपुरवठा। उन्हाची तीव्रता, पाण्याच्या मुख्य स्रोतांतून उपसा कमी। सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं घेतला निर्णय। नाशिक शहरामध्ये पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत। महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानं शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद। आधीच शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांना फटका। अयोध्येच्या राम मंदिरामध्ये रामनवमीच्या उत्सवाची लगबग। रामनवमीच्या निमित्तानं मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई। आई तुळजाभवानी देवीला मखमली पंख्यानं हवा। दररोज दुपारी 1 ते 4 या वेळेत देवीला सेवेकऱ्यांकडून मखमली पंख्याच्या सहाय्यानं वारा घालण्यात येतो। मृग नक्षत्राचा पाऊस पडेपर्यंत करण्यात येते ही सेवा। 7 ते 9 एप्रिलच्या कालावधीमध्ये श्री पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आणि परिसरात नारळ विक्री आणि नारळ फोडण्यास बंदी। एकादशीला पंढरपुरात होणारी गर्दी लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय। वणीच्या सप्तशृंगी गडावर दर मिनिटाला नाशिक जिल्ह्यातून बसची व्यवस्था। जिल्ह्यातून 130 तर नांदुरी ते सप्तशृंगी गड 120 बस धावणार।
चैत्र उत्सव काळात 24 तास बस सेवा सुरू राहणार. उत्सव काळात मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं. रामटेक गड मंदिर रोपवेसाठी 151.50 कोटी रुपये मंजूर. नितीन गडकरींच्या पुढाकारानं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वतीनं या निधीला देण्यात आली मंजुरी. सोलापूरमध्ये 600 घंटागाडी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन. या आंदोलनामुळे सोलापुरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 600 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ. कंत्राटी एजन्सीकडनं सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला आळा घालण्यास सुरुवात. पाटण तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोबत. तहसीलदार अनंत गुरव यांची माहिती. पाटण तालुक्यातून आतापर्यंत 172 लाभार्थ्यांनी केले अर्ज. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तिरंगी लढत. तर प्रचाराची सांगता झाल्यानं प्रचाराच्या तोफा थंडावल्या. संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेनं कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला लावलेलं सील अखेर 13 दिवसांनी काढलं. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीनं महापालिकेला 10.32 कोटी रुपये कर थकवला. नियमांचं पालन होत नसल्यानं कोंढवा येथील कत्तलखाना बंद करण्याचा इशारा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पालिकेला इशारा. प्रीपेड इलेक्ट्रिक स्मार्ट मीटरला हायकोर्टात आव्हान. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल. मीटर लावण्याचा निर्णय मनमानी असल्याचा आरोप. विदर्भ वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल. मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प. मूळ 672 रहिवाशांना घरांचा ताबा मिळणार. गोरेगावातील 629 घरांसाठी आज सोडत. माडाच्या मुंबई मंडळाकडनं सोडत निघणार. आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर. 21 ते 24 एप्रिलच्या दरम्यान मुंबईत होणार महोत्सव. तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांची घोषणा. रेल्वे प्रवासामध्ये हरवलेल्या प्रवाशांचा मोबाईल आता रेल्वे सुरक्षा बल शोधून देणार. आरपीएफनं दूरसंचार विभागाशी केली हात मिळवणी. खासगी संस्थेतर्फे नेमलेल्या क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद. अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडनं कारवाई सुरूच राहणार. पालिका प्रशासनाची माहिती. कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय. केकेआरनं 80 धावांनी मिळवला सर्वात मोठा विजय. तर हैदराबादचा आयपीएल मधील हा सर्वात मोठा पराभव. उष्णतेशी लढा विषयावर लातूरमध्ये राज्यातील पहिलीच कार्यशाळा. वाढत्या उष्णतेवर नियंत्रणासाठी राबवले जाणार अमृतधारा अभियान. महाराष्ट्रातील पहिल्या वागेश्वर बालाजी सनातन मठ भिवंडीमध्ये मठाचं लोकार्पण. 14 एप्रिल रोजी पंडित श्री धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते होणार. तर 5 ते 11 एप्रिलच्या दरम्यान भागवत कथा सप्ताहाचं देखील आयोजन. साताऱ्यामध्ये प्रदूषण नियंत्रण कार्यालयामध्ये विजेचा दुरुपयोग. कार्यालयामध्ये कोणीही उपस्थित नसताना पंखे वेगानं सुरू. नागरिकांकडनं चौकशी आणि कारवाईची मागणी. साताऱ्यामध्ये वटवाघुळांच्या प्रमाणात वाढ. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण. तर वटवाघुळांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन. वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. दीर्घ आजारानं निधन झाल्याची माहिती. स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणी आरोपीचा ताबा देण्याची मागणी कोर्टानं फेटाळली. गुन्हे शाखेनं दुसऱ्यांदा केलेला अर्ज कोर्टानं फेटाळला. नांदेडमध्ये विहिरीत ट्रॅक्टर कोसळला आणि भीषण अपघात. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये 12 जण असल्याची माहिती. 3 जणांना बाहेर काढण्यात यश. 8 जण अद्यापही विहिरीमध्येच अडकलेले. यवतमाळच्या पिंपरीमध्ये घरावर वीज कोसळली. तर शेतकऱ्यांच्या घरातील साहित्य जळून खाक. 1.5 लाख रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान. यवतमाळमधील बस स्थानक परिसरामध्ये चोरट्यांनी बिअर शॉप फोडून 2 लाख रुपये केली लंपास. तर संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक. घर बसल्या पैसे कमावणं पडलं महागात. इंस्टाग्रामवरील पोस्टला लाईक करून 150 रुपये मिळवा या प्रलोभनाला बळी पडून कारंडे यांची सायबर भामट्यांनी केली लाखोंची फसवणूक. संभाजीनगरमध्ये लहान मुलगी घराचा दरवाजा वाजवत पळून जात असल्याच्या कारणावरून 2 कुटुंबामध्ये वाद. या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये. या प्रकरणी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल. कोल्हापूरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल. एका खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये घडला प्रकार. पीडित मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं तिला आयसीयू विभागात करण्यात आलं होतं दाखल.
नागपूरमध्ये काल रात्री गोळीबारात एकाचा मृत्यू. गोधनी प्रकाश नगर परिसरातील भाजी बाजारातील घटना. त्यामुळे परिसरामध्ये खळबळ, तणावाचं वातावरण. मुंबईतील कुर्ला येथील फिनिक्स मॉलमध्ये लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश. आगीच्या घटनेने आणि धुरामुळे मॉलमध्ये नागरिकांमध्ये मोठी खळबळ. अग्निशमन विभागानं तब्बल 150 जणांची सुखरूपपणे केली सुटका. उल्हासनगरमध्ये शांतीनगर परिसरात एका गादीच्या दुकानाला आग. आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. रत्नागिरीमधील खानू गावामध्ये भर वस्तीत असलेल्या घराबाहेर बसलेल्या 3 श्वानांवर बिबट्याचा हल्ला. 2 श्वान जखमी. बिबट्याच्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील नरभक्षक वाघाला पकडण्यात वन विभागाला यश. वाघानं शेतकऱ्यावर केला होता हल्ला. नंदुरबारमधील जलतरण तलावात बुडून 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू. जलतरण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. तर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मालेगावातील एका शेतामध्ये विहिरीत आढळला शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह. सटाणा अग्निशमन दलानं मृतदेह बाहेर काढला. पोलिसांकडून या संदर्भातला अधिकचा तपास सुरू. भंडाऱ्यात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.